आयुष्यात किती पण जीव काढला दुसऱ्यांसाठी तरी पण त्यांना जे वाटायचं ते तेच वाटून घेतात. कारण शेवटी आपण त्यांचं माइंडसेट तर नाही चेंज करू शकत. आपण जर कधी काही चांगलं सांगितलं, कोणाला चांगला सल्ला दिला की लोकांना वाटतं की ह्याच चुकतंय आणि हा मला शिकवतो. कधी कधी माणसाचं सांगण्याचं कारण हे असतं की फ्युचरमध्ये तशा चुका नको व्हायला. देवाने जी व्यक्ती आपल्याजवळ दिली आहे ना, त्याची कदर केली पाहिजे. कारण वेळ गेल्यानंतर काही अर्थ नसतो त्या गोष्टींचा, आणि अशा गोष्टींमुळे दुसरं काही नाही तर चांगले नाते खराब होतात. तर स्वतःला सहानुभूती देण्यासाठी मी आज जिम वर्कआउट केलं. खूप दिवसापासून मी ब्रेक घेतला होता, पण आज मी जिमला स्टार्टिंग केली. कारण आता घडून गेलेल्या गोष्टींचा विचार न करता आयुष्यात पुढे जायचं ठरवलं. असो, देवाने चांगलेच धडा शिकवलाय मला. काल माझं उद्यापन होतं, तर सायंकाळी स्वयंपाक करता करता मस्त चटका बसलाय. आयुष्यात तर चटके बसलेच आहेत, ज्यांना पास समजून आता विसरायचं आहे आणि सतत भूतकाळात जगून तो बदलता येणार नाही, पण भविष्य घडवता येईल. स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही, कारण की प्रत्येकाची वेळ आणि वाट ही वेगळी असते. लोक काय म्हणतील याच्या भीतीने स्वप्नांपासून दूर जायचं नाहीये.